गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या @स्टडी नॉर्म या चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलेला असेल. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं फायनान्सचे स्पेशलायझेशनचे टॉपिक काय काय तुम्ही घेऊ शकता, कसा प्रोजेक्ट बनवायचा, कसं काय केलं पाहिजे. तुम्हाला मी ते सगळं सांगितलं होतं. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टॉपिक घेतला HR, ह्युमन रिसोर्स किंवा याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पण असं म्हणतात. HRM त्याला पण म्हणून ह्युमन रिसोर्सचं स्पेशलायझेशन तुम्ही काय काय टॉपिक घेतले पाहिजे ते तुम्ही बघू शकतात या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय पॉईंट्स आहे ते तुम्ही कसे कव्हर केले पाहिजे, कसं तुम्ही प्रोजेक्ट केलं पाहिजे, तर ते तुम्हाला पॉईंट मी दिलेले आहे. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे, पॉईंट प्रोजेक्टमध्ये काय केला पाहिजे तो. म्हणजे तुम्ही कोणत्या पण प्रोजेक्टचं टॉपिक टायटल डिसाईड केलं पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फ्रेम केले पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह फ्रेम करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला खाली असतं त्याच्याच ऑब्जेक्टिव्ह आणि टायटल म्हणजे तुम्हाला स्कोप, सिग्निफिकंट, इम्पॉर्टंट तुम्हाला फाइंड आउट करायला लागतं ते केले पाहिजे. ते केल्यानंतर तुम्ही टॉपिक काय घ्यायचा त्याच्यावर तुम्ही क्वेश्चनर फ्रेम केले पाहिजे. क्वेश्चनर बनवल्यानंतर तुम्ही ती क्वेश्चनर चेक केले पाहिजे. नीट तुम्ही बनवले का नाही चेक करून झाल्यानंतर तुम्ही सर्वे केला पाहिजे. सर्वे केल्यानंतर सर्वे कसा असतो तुम्हाला SPPच्या नियमानुसार तुम्ही 2 मेथडनी हा प्रोजेक्ट करू शकता. एक तर इंटरव्ह्यू घेऊन करू शकतात किंवा दुसरा सर्वे सर्वे करून करू शकतात. तर मी तुम्हाला मोस्ट ऑफ द प्रेफर करेन की तुम्ही सर्वे करून क्वेश्चन हे प्रोजेक्ट करा. कारण इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याला खूप डिफिकल्ट येतात आणि त्याच्यामध्ये खूप तुम्हाला सगळ्यांचे फोटो लागतील किंवा डेटा लागतो तेवढं सगळं लागतं. तर त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट सर्वे केला तसं मी मिनिमम 100 आहे. त्यानंतर तुम्ही मॅक्सिमम किती पण करू शकता. तर तुम्ही ते सर्वे केला तर तुम्ही 100 जणांचे रिस्पॉन्स घेऊन तुम्ही प्रोजेक्ट हा इझी वेमध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही जो सर्वे केलाय तो डेटा ॲनालिसिस करायला लागतो तुम्हाला. की कसा प्रोजेक्ट आहे, कसं काय आहे, तुम्ही कोणती मेथड वापरून क्वालिटेटिव्ह वापरली, क्वांटिटेटिव्ह वापरली, एक्सप्लोरेटरी रिसर्च वापरली, नंतर अशा जे जे रिसर्चचे टाईप आहे, नंतर सॅम्पलिंग काय वापरले, सॅम्पल साईज किती, तुम्हाला हे सगळं याच्यामध्ये लिहायला लागतं. रिसर्च मेथड रिसर्च ॲनालिसिसमध्ये. नंतर त्यानंतर तुम्ही आता जो डेटा फाइंड आउट केलाय, तर जे प्रॉब्लेम फाइंड आउट केले, त्याच्यामध्ये तुम्हाला सॉरी डेटा अॅनलाईज केलाय. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आणि डिसिजन काही ना काही घ्यायलाच लागणार आहे. की समजा तुम्ही आता एचआरचा प्रोजेक्ट करता, तर एचआरमध्ये रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन कंपनी कशी करते. नंतर एम्प्लॉईचं टीममधल्या एम्प्लॉईचं परफॉर्मन्स कसं मॅनेज करते. नंतर असे बरेच टॉपिक आहेत. त्याच्यामधले तुम्ही प्रॉब्लेम फाइंड आउट केले, तर ते प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह करणार, त्यानंतर ते पॉईंट केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे क्वेश्चनर बनवेल त्याचं तुम्हाला हार्ड कॉपी पण प्रोजेक्टला लावायला लागते 20 किंवा 10 मिनिमम. ते पण तुम्ही झेरॉक्स काढून त्याचे फिल करून घेतले पाहिजे. आणि रिव्ह्यू ऑफ लिटरेचर तुम्ही जो प्रोजेक्ट घेतला ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्या रिलेटेड आधी कोणी रिसर्च केली आणि काय केली त्याच्यामधले तुम्हाला मिनिमम 10 मॅक्झिमम तुम्हाला 30 याच्यामध्ये तुम्हाला ते प्रोजेक्टमध्ये लावावेच लागतात. ते झाल्यानंतर तुम्हाला लास्टला असतं फाइंडिंग, सजेशन, कन्क्लुजन. एवढे पॉईंट तुम्हाला प्रोजेक्टमध्ये ॲड करायला लागतात. आता तुम्हाला हे वाटत असेल की अवघड आहे. मी याच्यावरती एक दुसरी व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही याच्यामध्ये सगळ्यांचे सेमच पॉईंट असतात. तुम्ही टायटल काय घेतलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह कसं काय फ्रेम केलं, कसं काय नाही. त्या आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ती व्हिडिओ तुमच्या लवकरच चॅनलवर येऊन जाईल आणि तुम्हाला कळेल की काय आहे, काय नाही ते. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक येऊ की पुढचा आपण घेतलेला आहे की तुम्ही याच्यामध्ये टॉपिक तुम्हाला मी कोणकोणते रेकमेंडेड केले बघा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते टॉपिक घेऊ शकतात. आता बघा इथं पॉईंट दिले रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन. ऑर्गनायझेशनची प्रत्येकाची रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन करण्याची प्रोसेस ही वेगवेगळी असते. त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. नंतर नंतर तुम्ही इथं दिले बघा ट्रेनिंग नीड ॲनालिसिस इन अन ऑर्गनायझेशन. तुम्ही प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेनिंगची नीड काय आहे तुम्ही ते फाइंड आउट करू शकतात. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेनिंग हे वेगवेगळं असतं. काही जणांना जॉइनिंग झाल्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं. काही काही जणांना जॉइनिंगच्या आधी ट्रेनिंग दिलं जातं. 15-20 दिवसानंतर जॉइनिंग करून ट्रेनिंग दिलं. असे वेगवेगळे इफेक्ट आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता. नंतर परफॉर्मन्स ॲनालिसिस केलं पाहिजे. प्रत्येक एम्प्लॉईचं, प्रत्येक सिस्टमचं, प्रत्येक टीमचं तुम्ही असे टॉपिक घेतले पाहिजे. नंतर तुम्ही रोल काय असतो एचआरचा त्याच्यावरती केलं पाहिजे. तुम्ही सर्व्हे केला, सर्व्हेमध्ये क्वेश्चनर बनवले. क्वेश्चनरमध्ये तुम्ही टाकू शकता की तुम्ही कोणते प्रेफर करतात. नंतर तुम्ही जी ॲडव्हर्टाइजमेंट करतात रिक्रुटमेंटसाठी, तर ती तुम्ही कशी करतात? ऑनलाईन करतात, ऑफलाईन करतात?
कशामधनं तुम्ही रिक्रुटमेंट सोर्सेस यूज करतात, तर ते तुम्हाला कोणतं इफेक्टिव्ह आहे तुम्ही ते तसा प्रोजेक्ट घेऊ शकतात. नंतर वर्क लाईफ बॅलन्स अँड एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन तुम्ही कसं यूज करतात. एचआरच्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा पॉईंट आहे की वर्क लाईफ बॅलन्स अँड एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईचं एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन हे सगळ्यात जास्त एचआरचं बघणं आणि त्याला प्रोव्हाइड करणं हे काम असतं. एम्प्लॉई खुश असला किंवा चांगलं काम करत असला तर कंपनी आपोआप वर्क करणार आहे आणि कंपनी आपोआप प्रॉफिटमध्ये येणार आहे. तर त्यामुळं ते एक झालं. नंतर मोटिवेशन कसं राहता येईल, फॅक्टर अफेक्टिंग एम्प्लॉय मोटिवेशन, ते जे मोटिवेशन असतं ते एम्प्लॉय देऊन कसं काम करून घ्यायचं, असे जे खूप इझी टॉपिक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला जवळजवळ 40 एक टॉपिक दिलेले. तुम्ही व्हिडिओ पॉज करून मी हळूहळू घेतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यामधनं तुम्हाला जे वाटेल तो टॉपिक तुम्ही घेऊ शकतात. इझी वेमध्ये तुम्हाला सगळं मी सांगितले काय काय केलं पाहिजे, काय काय नाही वगैरे टॉपिक आहे. मी सगळे एक्सप्लेन करत बसलो तो व्हिडिओ खूप लांब होईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला पण सोपं जाईल आणि मला पण सोपं जाईल. बघू शकता मी 47 तुम्हाला टॉपिक दिले. खूप सोपे आहे. याच्यामध्ये अवघड काही नाहीये. त्यामुळं आणि तुम्हाला आत्ताच सांगतो, की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आता पुढचे हे सांगणार आहे, की कसा प्रोजेक्ट करायचा, कसं काय. तुम्हाला एक व्हिडिओज मी डायरेक्ट बनवून देणार आहे, की तुम्ही स्टार्टिंग टू एंड कसा प्रोजेक्ट केला पाहिजे, मिनिमम टाईममध्ये कसं तुम्हाला क्वेश्चनर बनलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे सगळं. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.